महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या चित्रनगरीला मी भेट दिली। स्वाभाविकता आमच्या व्यवस्थापकीय संचालिका आणि सर्व अधिकारी यांच्याशी सुद्धा बैठक झाली। अजून काय काय गोष्टी चालू आहेत आणि काय गोष्टी करता येतील या संबंधातली संपूर्ण चर्चाही झाली। काही उद्घाटन या ठिकाणी बहुउद्देशीय सभागृहापासून त्या ठिकाणी अद्यावत अशा पद्धतीने केलेला स्टुडिओ याचे उद्घाटन आहे। एकंदरीत आजच्या या चर्चेनंतर काही महत्त्वपूर्ण निर्णय आणि घोषणा या ठिकाणी आपण करतो आहोत। नंबर 1, मराठी चित्रपटांच्या निर्मिती दर्जा या सगळ्याचा विचार करून गोरेगाव चित्रनगरीमध्ये उदयोन्मुख लेखकांसाठी मराठी चित्रपटातल्या उदयोन्मुख लेखकांसाठी आता कार्यशाळा आपण भरवणार, ज्यातना नवनवीन लेखकांना त्या ठिकाणी आपण योग्य मार्गदर्शन याच ठिकाणी करू शकू। नंबर 2, ग्रामीण तसेच शहरी भागातील होतकरू जे तरुण आहेत ज्यांना अभिनयाकडे यायचंय, कारण आता संध्या वाढल्या आहेत, सिनेमा आहे, OTT प्लॅटफॉर्म्स आहेत, अन्य आहे, आणि त्यामुळे अभिनय कार्यशाळांचं आयोजन होतकरू ग्रामीण युवकांसाठी हे आता चित्रनगरीमध्येच आपण घेणार। नंबर 3, बऱ्याचदा मला मराठी चित्रपट निर्मात्यांची सूचना वजा तक्रार असते की यातलं अर्थकारण नीट जुळवून घेताना आमची खूप नाकेनऊ होते, आणि त्यामुळे या मराठी चित्रपट निर्मात्यांसाठी सुद्धा कार्यशाळा आपण या ठिकाणी घेणार आहोत। त्यामुळे मराठी सिनेमाला चांगले दिवस आणण्यासाठी उदयोन्मुख लेखकांसाठी कार्यशाळा, ग्रामीण भागातील होतकरू अभिनय करू पाहणाऱ्या युवकांसाठी कार्यशाळा, चित्रपट निर्मात्यांचं अर्थकारण आणि सर्व गोष्टी तंत्रज्ञान यासहित चित्रपट निर्मात्यांसाठी सुद्धा कार्यशाळा। आता एवढं केल्यावर स्वाभाविक आहे आपल्याला महाराष्ट्रात एक नवीन संकल्पना घेऊन आपण पुढे येतो आहोत, ते म्हणजे चित्रपट साक्षर रसिक निर्माण करणे। आणि मग मराठी चित्रपटांच्या बाबतीमध्ये साक्षरता म्हणजे त्यांच्याबद्दल ओळख, त्यांच्याबद्दल प्रेम आणि रसिकता निर्माण करण्यासाठी चित्रपट आस्वादन कार्यशाळा, असं चित्रपट आस्वादन कार्यशाळेचं सुद्धा आयोजन आपण करतो। मी त्याबद्दल प्रेस कॉन्फरन्स घेतली होती की पहिल्यांदा आपण आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट महोत्सव घेतो आहोत। आज त्यातलं पुढचं पाऊल टाकतोय ते चित्रपट महोत्सव हा आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा जो आहे तो 21 एप्रिल ते 24 एप्रिलला मुंबईमध्ये पु ल देशपांडे अकादमीत रवींद्र नाट्य सभागृहात आणि आजूबाजूच्या वरच्या सभागृहात होईल। तर 21 आणि 24 यामध्ये आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट महोत्सव त्या ठिकाणी होणार आहे। आपली चित्रनगरीची जागा थोडीशी आता काही पायाभूत सुविधांच्या विकास कामाने तात्पुरता बाधितही झालेली आहे, पण मागणी अजून मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे इथेच काही स्टुडिओ निर्माण करावेत, काही व्हर्च्युअल स्टुडिओ निर्माण करावेत, काही अजून लोकेशन निर्माण करता येतील का या संदर्भामध्ये एक अभ्यास गट नेमण्याच्या सूचना मी त्या ठिकाणी दिल्या आहेत, आणि त्या आधारावर पुढचा विषय या ठिकाणच्या विकासाचा होईल। गेल्या महिन्यात मी नागपूरला गेलो होतो, त्या ठिकाणी रामटेक नागपूर इथे सुद्धा आपण 100 एकरच्या वर तो शासन निर्णय सुद्धा आपण केला, आणि एक त्या ठिकाणी चित्रनगरी, आणि नाशिकला 127 एकर मध्ये त्या ठिकाणी गावाचं नाव आहे
काय नाव आहे? मुंडेगाव. संयोगाने आज 27 फेब्रुवारी आहे. कुसुमाग्रजांच्या आठवणीत अभिवादनात आजचा दिवस आपण पूर्णपणे उत्सवात साजरा करतो. तेही नाशिकचेच आहेत आणि म्हणून नाशिकच्या चित्रनगरीला गती देण्यासाठीचा सुद्धा निर्णय आजच्या बैठकीत आम्ही केला आहे. आणि तो शासन निर्णय झाला असला तरी त्याची जी सरकारी अडकलेली फाईल 15 दिवसात आम्ही त्या ठिकाणी त्यालाही मान्यता घेणार आहोत. मोठी या पद्धतीने मराठी सिनेमांसाठी केवळ रेट कमी केले एवढं न करता त्यांना जास्तीत जास्त चित्रनगरीची सुविधा देणं, कार्यशाळा रसिकांपासून, उदयोन्मुख लेखकांपासून, अभिनय करणाऱ्यांपासून चित्रपट निर्मितीपर्यंत करावी, या पद्धतीचा पूर्ण हा विषय आजच्या ठिकाणी घोषित करतोय. आणि एक मास्टर प्लॅन या पूर्ण चित्रनगरीचा विजन असलेला सुद्धा आणि बरोबरीने आपल्या सिनेमांसाठी, मराठी सिनेमांचा आपण काय करतो धोरण, चित्रपट धोरण हे पुढच्या 2 महिन्यामध्ये आपण या दोन गोष्टी घेऊन येतो.